नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून स्वागत करतो। पोलीस भरती 2022-23 सद्यस्थिती भरती कुठपर्यंत आलेली आहे, वयवाढ होणार की नाही, आचारसंहिता लवकरच लागणार, जाहिरात येण्यास एवढा विलंब का, ह्या पाचही गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहे। व्हिडिओ सर्वांनी कान देऊन काळजीपूर्वक ऐकायचा आहे, कारण की 2-4 दिवसापासून फक्त तेवढा एकच क्वेश्चन विचारला जातोय सतत सर्व मुलांचा, आणि सर्वांची मी माफी मागतो की 2-3 दिवस झाले मी जरा थोडंसं बाहेर असल्यामुळं मी कोणाचे कॉल रिसिव्ह करता आले नाही किंवा कोणाला SMS रिप्लाय वगैरे काय दिला नाही। जवळजवळ मी मला वाटतं 8 तारखेपासून बाहेर आहे जवळ, त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पण काही जास्त आलेले नाहीत। ठीक आहे, आता आपल्या वेळच्या वेळेला माहिती, वेळच्या वेळेला सर्व व्हिडिओ वेळच्या वेळेला येत जातील, काही अडचण नाही। संपूर्ण अपडेट असेल, पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, राज्य उत्पादन शुल्क भरती असेल, जिल्हा न्यायालय कोर्ट असेल, सगळ्या अपडेट आता रोजच्या रोज मिळत जातील, लक्षामध्ये काळजी करायचं काम नाही। चला तर मग जास्त उशीर न करता मी आपला आजचा व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करत आहे। मित्रांनो पहा, व्हिडिओच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिली गोष्ट म्हणजे अशी की या ठिकाणी सद्यस्थितीत भरती प्रक्रिया कुठपर्यंत, एक मिनिट ओके हां, सद्यस्थितीत भरती प्रक्रिया कुठपर्यंत हे जे प्रश्न विचारला जातोय मित्रांनो, तुम्ही काय होतं माहिती का, ऍक्च्युअली माझं तुम्हाला पहिल्यापासून एक सांगणं आहे, तुमच्या लक्षात नसून आलं, कोणतीही भरती प्रक्रिया केव्हा होणार आहे, कोणताही कट ऑफ किती लागणार आहे, कोणताही मेरिट काय आहे किंवा काय असणार आहे, जाहिरात केव्हा येणार आहे, निकाल केव्हा लागणार आहे, आन्सर की केव्हा येणार आहे, त्याच्यात निवड यादी कशी लागणार आहे, हे एक सर्व अंदाज असतो मित्रांनो लक्षामध्ये। आणि काही म्हणजे गमती अशात का काही जण उगाच काहीतरी सांगत राहतात, काही सांगायचं म्हणून सांगायचं मित्रांनो, तसं नाही। लक्षात ठेवा, पोलीस भरतीची आज आहे मित्रांनो 13 फेब्रुवारी आहे। पोलीस भरतीच्या जागा यायच्या होत्या मित्रांनो 15 फेब्रुवारीच्या, आज जाहिरात येणं अपेक्षित होतं मात्र आली नाही। आता जाहिरात येणं अपेक्षित आहे, 20 ते 22 तारखेच्या जाहिरात येणं अपेक्षित आहे, मात्र जाहिरात राहिली बाजूला, आणि जाहिरातीपेक्षा सगळ्यात मोठा मुद्दा उपस्थित झाला तो म्हणजे वयवाढ होणार का, विद्यार्थ्यांना वयवाढ होणार का। आता बरेच विद्यार्थ्यांचे ते 4-5 दिवसापासून वयवाढी संदर्भात एवढे कॉल येतात, वयवाढ होणार आहे का नाही, वयवाढ होणार का नाही। मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो, 3 मार्च 2023चा निर्णय का ज्या विद्यार्थ्यांचं वय 31 मार्च 2023च्या आत संपलेलं असेल त्या विद्यार्थ्यांचं सर्व भरतीसाठी वय पात्र ठरावे। मित्रांनो आता थोडेसे प्रयत्न चालू आहेत मुलांचे, मुकुल किनकर आता मी कॉल केला पण आमचं बोलणं झालेलं नाही, त्यांचे असतील किंवा विद्यार्थी मित्र असतील किंवा आमचे भरपूर मोठमोठे युट्यूबर त्या ठिकाणी किंवा भरपूर मोठमोठे क्लासेस वाले आहेत, परंतु ज्यांचे वय असतात त्यांच्यासाठी प्रयत्न करते। मात्र ज्या मुलांचं खरं वय संपत आलेलं आहे, ऍक्च्युअली वय संपलंय, पाठीमागच्या वेळेस सुद्धा वयवाढीसाठी आपण खूप संघर्ष करावा लागला होता, तेव्हा तो GR आला होता आणि तेव्हा ते वय वाढून आलं होतं। मी तुम्हाला बाकी जास्त सांगत नाही, फक्त एक सांगतो की वयवाढी संदर्भात आपल्याला वेळ आली तर मंत्रालय मुंबईला जावे लागेल, मुंबई गाठावी लागेल, तशी वेळच्या वेळेला मी तुम्हाला माहिती देईल युट्यूबच्या माध्यमातून का आपल्याला तिथं कधी जायचं, केव्हा जायचं, काही सगळी माहिती देईल मी तिथं। वेळ आली तर तिथं सर्वांना जावं लागेल, मी स्वतः तुमच्यासाठी तिथे येईल, अडचण नाही। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या आधी सगळ्यात एक गोष्ट क्लिअर करतो की वयवाढी संदर्भात जो काही कोरोनाचा काळ गेला होता, त्या कोरोनाच्या काळातले 2-3 वर्ष त्यांनी वाढून दिलेले होते। इथून मागच्या पेपरला भरतीला पण ज्यांचं वय 33 क्रॉस झालं होतं त्यांना सुद्धा वय वाढ झाली होती, कारण का SRPFचं वय असतं ओपनचं 25 आणि OBCचं 28, ऑदरचं 28, आणि पोलीसचं वय असतं ऑदरचं 30, आपलं 28 आणि इतर 33, हे आपलं जनरल झालं, आलं लक्षामध्ये। मग मित्रांनो आता मागच्या भरतीत 35-36 वर्षवाले पण मुलं पोलीस झालेले आहेत काही, कारण की 2 वर्ष वाढून दिले होते, म्हणजे त्यांचं आपण दरवर्षी त्यांच्याकडून 2 वर्ष वय वाढून मिळतं। पण याच्यानंतर कुठल्याही प्रकारे मला वाटत नाही इलेक्शन झालं लवकर मोठी भरती निघेल किंवा काय, म्हणून आपल्याला यावेळेस काही झालं तरी सर्व विद्यार्थ्यांना वयवाढीमध्ये संधी मिळाली पाहिजे। सेंट्रल गव्हर्नमेंट भरपूर वय देते, बाकीचे काही राज्य आहेत त्यांच्यामध्ये भरपूर वय आहे, मग महाराष्ट्रात का नाही, तुम्ही द्या ना वय वाढून, प्रॉब्लेम काय तुम्हाला। 36 जर 35व्या वर्षाचा पोरगा आणि 25 वर्षाचा पोरगा, 10 वर्षाचा फरक आहे, कसा मिळ बसेल त्यांच्यामध्ये। शेवटी चित्ता तो चित्ता, वाघ तो वाघ ना, पण जर वाघ जर चित्त्याच्या पुढे पळत असेल तर मग चित्ता काय कामाचा ना। ऐका, म्हणजे 25 वर्षाचा चित्ता आणि 35 वर्षाचा वाघ, पण जर 35 वर्षाचा वाघ हा जर चित्त्याच्या पुढे पळत असेल तर त्या वाघाला त्याच्या कौशल्याची पावती भेटली पाहिजे, त्या वाघाला त्याच्या कौशल्याची किंमत भेटली पाहिजे, मग त्या वाघाला त्या स्पर्धेत धावायला संधी मिळाली पाहिजे, आलं लक्षामध्ये। मान्य आहे वयाची अट आहे वगैरे सगळ्या गोष्टी, परंतु जे काम तुमचा 25 वर्षाचा व्यक्ती करू शकत नाही, तो जर वयाचा 35 वर्ष विद्यार्थी करत असेल काय अडचण आहे त्याला द्यायला, बरोबर आहे।
तुम्हाला जिल्ह्याचा कलेक्टर 40 वर्षी 38 वर्षी चालतो, मोठमोठे क्लास 1 क्लास 2 चालतात. पोलिसला काय हो, पोलीस अंमलदार आहे, साधं पद आहे, सिंपल. मात्र काय होणार आहे, याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कल्याण होणार आहे. आणि हे वयवाढ होणार नाही, लक्षात ठेवा, वयवाढ होणार नाही मी सांगतो. पण वयवाढ होण्यासाठी आपल्याला प्रयत्नच करावे लागणार आहेत आणि प्रयत्न केले तरच वयवाढ होईल, अन्यथा वयवाढ होण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. कारण की राज्य उत्पादन शुल्कला पाहिला, तुम्ही वनरक्षकला पाहिलं असेल, आकाश डोंगरे नावाचा माझा विद्यार्थी होता, तिथं धुळ्याला त्याला वनरक्षक मध्ये थोडं काहीतरी जास्त होतं म्हणून काढला. एक माझा जालन्याचा कुठला तरी विद्यार्थी पुण्याला काढला. मग जर तुम्ही वयात त्यांना काढायचं होतं तर ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही त्यांना वयात बाद करायचं होतं ना. तुम्ही फॉर्म भरून घेतला, हजार रुपये चलन घेतलं, आता मध्ये तुमचं वय बसत नाही, ते तुम्ही आधीच वयाचं तिथं ते लॉक करायला पाहिजे होतं. जास्त वय असतं नॉट अलाउड, पण तसं झालं का नाही झालं. शिक्षक भरतीची प्रक्रिया चालू. मी आता 4-5 दिवसाखाली शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी 2 दिवस होतो. त्या ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो, भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी म्हणजे ठिय्या बसले होते तिथं. तर मी त्यांना विचारलं, बाबा काय प्रॉब्लेम आहे तुमचा, काय मी माझं वैयक्तिक वेगळं काम होतं म्हणून गेलो, तर काय प्रॉब्लेम आहे. तर ते म्हणजे सर आम्हाला वयवाढीचे हे होते. म्हणजे शिक्षक भरतीला सुद्धा वयवाढीचा ग्रहण आहे, लक्षात ठेवा. म्हणजे त्यांनी सुद्धा वयवाढ दिलेली नाही म्हणून पोरं त्या ठिकाणी गेले होते का वयवाढ झाली पाहिजे, आम्हाला एवढ्या भरतीमध्ये वयवाढ झाली पाहिजे. पोलीस भरतीचं सुद्धा तेच आहे बाळांनो, लक्षात ठेवा. फक्त एक काम करा, आपण विद्यार्थी आहोत, आपण शिक्षण घेतो आहोत आणि एक शिक्षित विद्यार्थी आहोत, सुशिक्षित, लक्षामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला जरी वाटलं आंदोलन करायचं, हे करायचं, ते करायचं, तर मित्रांनो पर्यायाने आपल्याला मुंबई गाठावी लागेल. मुंबई गाठत असताना कोणकोणते मुले येणार, काय ते मुकुलची टीम करणार आहे सगळं नियोजन, ते काही विषय नाही. भारत मी आसन, आमचे मित्र गणेश आसन, हे सगळे जे आहेत गणेश सर ते आम्ही जे आहे आम्ही तुम्हाला माहिती वेळच्या वेळ देत जाऊ, लक्षामध्ये वेळच्या वेळ तुम्हाला आम्ही माहिती देत जाऊ. मुलं नियोजन करता आम्ही माहिती देऊ, जे काही आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी एक दिवस ठरवू आपण आंदोलनाच्या तयारीत. आंदोलन म्हणजे आपल्याला काय डायरेक्ट चक्का जाम आंदोलन नाही करायचं, आपले निवेदन केले पाहिजे. तर बाबा आम्हाला द्या 1-2 वर्ष एवढ्या भरतीपुरता चान्स द्या. आणि जो 3 मार्च 2023चा GR आहे तो GR 3 मार्च 2023चा GR रद्द करा आणि त्या ठिकाणी 3 मार्च 2024चा GR काढा परत. आणि तो GR काढून परत तुम्ही असं करा की वयवाढ होणार आहे 31 डिसेंबर 2024च्या, ज्यांचं वय संपणार आहे त्यांना फॉर्म भरता येईल, असं एक परत जाहिरात मध्ये तरतूद करा त्या GR मध्ये आणि हे करा. आणि जाहिरात येण्याची सद्यस्थिती तरी माझ्या मते अजून काही फायलीच्या संदर्भातली कामं चालू आहेत. काही ठिकाणच्या सर्व जागा आलेल्या आहेत, मात्र अद्याप काही जागा, काही आकृतीबंध अजूनही बाकी आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही का जाहिरात लगेच एवढं 2-4 दिवसात येईल, असं तरी वाटत नाही. जाहिरात आल्यानंतर सगळ्या जाहिराती सोबत येत नाही, लक्षात घ्या. जाहिराती विलंबाने जाहिराती येत असतात, त्याच्यामुळे भरतीला विलंब होतोय, बाकी काय नाही. आणि जरी आज आपली जाहिरात आली तरी तरी आपली भरती लगेच होणार नाही. आपल्याला माहिती आहे ही प्रक्रिया सगळी सप्टेंबर नोव्हेंबर मध्ये जाणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि आपल्याला जर वयवाढ दिली नाही तर आपल्याला आंदोलन करावे लागेल, तेव्हाच वयवाढ भेटल. आणि आता वयवाढ का भेटू शकते, इलेक्शन आलेलं आहे, सर्वांना समाजहिताची कामं करावी लागतात. त्याच्यामुळे समाजहिताचं हे एक लय मोठं काम असणार आहे पोलीस भरती वयवाढ. त्याच्यामुळे आपण वयवाढी संदर्भात त्या ठिकाणी चर्चा करणार, आपण त्या ठिकाणी जाणार. आणि मी वयवाढी संदर्भातलं परिपत्रक जे आहे 3 मार्च त्या संदर्भात पण बोलतो नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत. ते फक्त एवढं करा, जर उद्या वेळ आली आंदोलन करायची, आंदोलन म्हणजे लय नाही, आपल्याला काय 1 लाख 2 लाख लोक न्यायचे नाही, 100 लोक घेऊन जरी आपण मंत्रालयापर्यंत पोहोचलो, 2 युट्यूबर आणि 1 तेवढे, तरी आपल्या मागण्या त्या ठिकाणी व्यवस्थित मान्य होतील, व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी मागण्या मांडल्या जातील. ते आपले दखल घेईन आणि दखल घेतल्यानंतरच ती जाहिरात येईल. एकदा काय जाहिरात पडली आणि जाहिरातीमध्ये मेन्शन करून आलं का बाबा वयवाढ नाही, हे नाही, ते नाही, तर आपल्याला अडचणी निर्माण होतील. मग त्यावेळेस आंदोलन करूनही वेळ निघून गेलेली असेल, त्याच्यामुळे आपल्याला काही करून जमणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी मित्रांनो, मुकुल भाऊंचे ग्रुप आहे 2-4, त्या मुकुल भाऊच्या ग्रुपला जॉईन व्हा सगळेजण. महत्वाचं म्हणजे, आणि मुकुल सर तुम्ही व्हिडिओ पाहताय मला माहिती आहे, टेलिग्रामचा पण एक ग्रुप काढा आपला, जेणेकरून आपण सगळे त्या टेलिग्रामच्या ग्रुपला व्यवस्थित राहू. कारण का त्या व्हॉट्सअपला 1000च्या पुढे मुलं फुल झाले आपला ग्रुप, तो मला वाटतं. त्यामुळं सर्वांना माझी कळकळीची विनंती राजानो, की या ठिकाणी तुम्ही जे आहात, जे काही करतायत, एकतर पहिली गोष्ट म्हणजे पोलीस भरती येणारच नव्हती यावर्षी, आली नसती, त्यांच्या डोक्यात पण नव्हतं. स्वतः गृहमंत्री काय बोलले तुम्ही ऐकलं
हे विद्यार्थ्यांनी थोडंसं आंदोलन छेडलं ठिकठिकाणी, थोड्याशा गोष्टींमुळं, निवेदन वगैरे ह्या गोष्टींमुळे भरती आली. आता भरती तर येते, जाहिरात येते, मग वयवाढीचं काय संदर्भ, तर वयवाढीचं कारण टेन्शन घेऊ नका. भरपूर मुलींचे कॉल येतात, अक्षरशः रडतात काही मुली, सर माझी शेवटची संधी, माझी खूप तयारी, मागच्या वेळेस वेटिंग राहिली, यावं झालं त्यावं झालं, भरपूर विद्यार्थी बोलतात. मात्र मित्रांनो त्याच्यामध्ये आता एक कोणतरी व्हिडिओ पाहिला का काय म्हणे भरतीला काय विरोध करणारे काहीतरी वेटिंग वाले वगैरे. ठीक आहे, ज्याला त्याला ज्याचा त्याचा प्रत्येकाचा हक्क आहे. भरती करणारे म्हणणारे भरती करा, वेटिंग वाले म्हणणारे त्यांचा विचारांचा विरोध म्हणजे छापलं गेला असेल तर त्यांचा विरोध नाही भरतीला. पण आम्हाला घ्या, जेवढ्या जागा जर 6,000 जागा रिक्त तर आम्हाला कमीत कमी 3,000 तरी मुलं घ्या, अशी त्यांची मागणी आहे त्याच्यामध्ये. परंतु काय बातमी छापून आली ती, ठीक आहे, वेटिंग वाले विद्यार्थी आपलेच आहे, पोलीस झालेले सुद्धा विद्यार्थी आपलेच आहे, जे पोलीस भरतीची तयारी करते सुद्धा विद्यार्थी आपलेच आहे. कोणावर अन्याय होणार नाही असं काम आपल्याला ठिकाणी काय करावं लागणार आहे. लक्षामध्ये जाहिरात पण आली पाहिजे, प्रतीक्षा येथील विद्यार्थ्यांचा पण विचार झाला पाहिजे, आणि जे नवीन मुलं तयारी करतात त्यांना वेळच्या वेळेला मार्गदर्शन पण भेटलं पाहिजे. नाही तर नुसतं आपण आंदोलन करत बसून अभ्यास कधी करायचा, भरती येईल आणि जे घरी बसून अभ्यास करतात त्यांची काम होणार, आंदोलनाच्या गर्दीत जे दिसतात ते वरतीत दिसणार नाही, जे घरात बसून अभ्यास करतात ते वरती दिसतील. लक्षामध्ये मात्र असं स्वार्थी बहानापणा करू नका. आपल्याला ज्यावेळेस आंदोलनाची आपण तारीख डिक्लेअर करू त्यावेळेस मी तुम्हाला युट्यूबच्याच माध्यमातून सांगेन, एक दिवस फिक्स राहील, त्या दिवशी सर्वांनी मुंबईला येणं गरजेचं असेल किंवा विभागीय आयुक्त कुठं आपण ते ठरवू, सांगू तुम्हाला सगळं कुठं काय वगैरे. मुकुल भाऊशी मी चर्चा करतो बऱ्याच वेळा आणि त्याच्यानंतर एक व्हिडिओ टाकतो. मात्र आता पोलीस भरती सर कधी आणि आधी ग्राउंड होईल का नंतर ग्राउंड होईल या संदर्भात मला कृपा करून कॉल करू नका. आचारसंहिता सुद्धा लवकरच लागणार आहे. आचारसंहिता लागण्याआधी आज 13 तारीख आहे, 15 तारीख धरून चला. आचारसंहिता लागण्याआधीच, आचारसंहिता लागण्यापूर्वीच 2 अधिवेशन घ्यायचे. एक असणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि एक असणारे त्यांचं स्पेशली विशेष अधिवेशन, काहीतरी 2 अधिवेशन घ्यायचे त्यांना, अंतरिम अधिवेशन. ते लोकसभा किंवा आपले यांचे पण होणार, विधानसभेचे पण ते अधिवेशन आता या ठिकाणी होणार आहे. कारण अर्थसंकल्प मांडायचा अजून विधानसभेचा आणि त्यांचं अजून एक एक्स्ट्रा ऍडव्हान्स अधिवेशन घेणार आहे. कदाचित आपल्याला त्या अधिवेशनामध्ये, त्या अधिवेशनाच्या पूर्वीच आपल्याला त्या गोष्टी कानावर गेल्या पाहिजे, तेव्हा त्या अधिवेशनामध्ये तसा निर्णय होऊ शकतो. आणि तसा निर्णय झाल्यानंतर तिथं होतो. मित्रांनो, कुठलाच हक्क तुम्हाला फुकट मिळत नाही, तुम्हाला हक्क घ्यावा लागतो. मी माझ्या स्वतः जवळ पाहिले, शिक्षक भरती संदर्भात आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी गेलो होतो आयुक्त कार्यालयात, आमचे कामं झाले नव्हते. महाराष्ट्रातले इनमीन सारे 25-30 मुलं घेऊन मी त्या ठिकाणी गेलो होतो. मात्र त्या ठिकाणी स्वतः आयुक्त कार्यालयात तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं एवढ्या वाजता तुमचं काम होईल. 2 तासाचा अवधी दिला, 2 तासाने म्हणले पहा. आम्ही पाहिलं तर काम झालेलं होतं, म्हणजे तिथं प्रेफरन्स आलेले होते. म्हणजे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी जाऊ त्यावेळेसच त्या ठिकाणी अंमलबजावणी होती, तोपर्यंत तुमचा कुणीही तपास करत नाही. कारण का प्रत्येक जण त्या ठिकाणी आपापलं काम घेऊन जात असतो, प्रत्येक जण त्या ठिकाणी उभा थाकलेला असतो आपल्या कामासाठी. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात द्या, आचारसंहिता लागणार आहे. आचारसंहितेपूर्वी जाहिरात जर आली तर ठीक, नाहीतर आचारसंहितेनंतर जाहिरात. आता ऍक्च्युली एक आहे, जाहिरात आधी जरी आली फॉर्म भरून घेतले, जाहिरात आधी आली फॉर्म जरी भरून घेतले तरी भरती नंतरच होणार आहे, बरोबर. आणि नंतर जाहिरात आली तर फक्त एवढं होईल का नंतर जाहिरात येईल, फॉर्म भरून घेतली लगेच भरती चालू, मग येऊन एकच होणार आहे. महत्वाचा मुद्दा आहे, वयवाढ झाली पाहिजे. ज्या मुलांचं वय संपलंय त्या मुलांना संधी भेटली पाहिजे. जर वयवाढी संदर्भात जर संधी भेटली नाही तर ही भरती फार अवघड, म्हणजे मुलांसाठी खूप नुकसानकारक ठरू शकते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वयवाढ भेटलीच पाहिजे. यासाठी आता आपण इथून पुढे काम करणार आहे. का जे माझे काही विद्यार्थी बांधव महाराष्ट्रातील तमाम का जे आपल्या वय एज बार नाही म्हणतात, वय त्यांचं संपत आलेलं आहे किंवा संपून गेलेले, आत्ताच काहींचं 5-10 दिवसापूर्वी वय संपले, त्या सर्व विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी आपण मी एक स्ट्रॅटेजी करतो प्रॉपरली, तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सर्व सांगतो आणि त्यानुसार आपण पुढील कारवाई करू. ठीक आहे, चालतंय. तर मग आता पोलीस भरती 2022-23च्या संदर्भातील सद्यस्थिती, भरती कुठपर्यंत आहे काय वगैरे सांगितलं. जाहिरात यायला अजून थोडासा विलंब लागणार आहे, कारण का आचारसंहिता पण जवळच येते. त्यांना आता त्यांच्या पाठीमागं गडबडी सुरू झालेल्या आहेत, इलेक्शन सरकारच्या पाठीमागं. त्याच्यानंतर आता दुसरी गोष्ट, भरपूर पासिंग आउट आहेत. पाहिलं असं तुम्ही काल, आज, उद्या, परवा भरपूर पासिंग आउट आहेत. सगळे प्रशिक्षण केंद्र सुद्धा आता या ठिकाणी रिकामे होऊ राहिलेले आहेत. मग हे प्रशिक्षण केंद्र सर्व रिकामे झाल्यानंतर लगेच जे काही मुंबईचा माल, म्हणजे मुंबईचे जे काही पोलीस होते, मुंबईचे जे सर्व पोलीस होते ते सर्व पोलीस मुंबईचे काय म्हणतात आता त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर जाणार आहे. आणि जेवढे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ट्रेनिंग सेंटरला आहेत मुंबईच्या, त्या सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता हे जेवढे पीटीसी आहेत ते फुल होऊन जातील. आणि मग ते सगळे पोलीस तिथले गेले. आता बरेच मुंबईवाले विचारतात सर आम्हाला कधी बोलवतील, तुम्हाला सुद्धा आता तुमचाच वेळ आलेली आहे, तुम्हाला पण बोलवतील. आणि मग हे सगळे गेले लगेच मोकळं होऊन जाईल सगळं आणि भरती प्रक्रिया लगेच सुरुवात होणार आहे. लक्षामध्ये त्यातमध्ये आता इलेक्शन ड्युट्या लागतील, इकडं तिकडं सगळी गडबड असेल. तत्पूर्वी मला एक
सांगायचे भरती संदर्भात कॉल कृपया करू नका किंवा SMS व्हॉट्सअपला करू नका. आणि काल बऱ्याच जणांनी SMS कॉल केले, परंतु मी जरा प्रवासात असल्यामुळे कॉल SMS काही लक्ष दिलं नाही. ठीक आहे, असो मित्रांनो, भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन येतो. तोपर्यंत काय अपडेट आली नवीन माहिती तर मी तुम्हाला नक्की देईन. तोपर्यंत पाहत राहा आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देस सर. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो आणि शेअर करा. आणि हो, पोलीस भरतीची येणारच आहे. पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर गडबड करू नका. हे जे काही मी आता समोर तुम्हाला एक बॅच ऑनलाईन बॅच दाखवणार आहे आणि एक पुस्तक दाखवणार आहे ते नक्की खरेदी करा, कारण का तुम्हाला त्याची अत्यंत गरज असणार आहे. मित्रांनो, आपण आताच पाहिलं व्हिडिओ युट्यूबला की या ठिकाणी पोलीस भरती लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे मित्रांनो. आणि पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो व्ही सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र मिशन खाकी बॅच मित्रांनो. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो. विक्रम बोंद्रे सर, सुतार सर, लोंढे सर, कळकेकर सर. अतिशय महत्त्वाची अशी टॉपची बॅच मित्रांनो. कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे मित्रांनो. 1 वर्षाचा फक्त नाही मित्रांनो, खूप मोठा कालावधी तो. फक्त 300 रुपयामध्ये बॅच आहे मित्रांनो. किती? 300 रुपयामध्ये. 300 रुपयात एवढी स्वस्तात असणारी, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस असणारी, 1 वर्षाचा कालावधी असणारी आणि महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवलं जाणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजेच मिशन खाकी बॅच 1. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी मिशन खाकी बॅच 1 प्रवेश करून घ्या. व्ही सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पण दिलेली आहे. ती लिंकवरून जाऊन डाउनलोड करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. विद्यार्थी मित्रांनो, मिशन खाकी बॅच ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, अतिशय महत्त्वपूर्ण बॅच, फक्त 300 रुपयामध्ये. फक्त 300 रुपयामध्ये. मग वाट कसली पाहताय? बॅच जॉईन करा आणि पुस्तकाची पण कसली काळजी करताय? फुल्ली अपडेट एडिशन आलेली, फुल्ली अपडेट. तर हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 12वी आवृत्ती 2024 सिद्धेश्वर हार्देस सरांचं जे मेगा स्मार्ट जम्बो टेस्ट सिरीज आहे त्या टेस्ट सिरीज मधलं एक अतिशय महत्त्वाचं बुक, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 आणि 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा आलेली मित्रांनो. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषणाचा समावेश, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन. मित्रांनो, 2004 ते 2024 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषयने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण, सोबतच आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्नांच्या स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत. वाट कसली बघताय मित्रांनो? ऑल इन वन सामान्य मराठी अंकगणित बुद्धिमत्ता नवीन पॅटर्ननुसार 50 संभाव्य संपूर्ण सराव ऑनलाईन टेस्ट मोफत. मार्गदर्शक सिद्धेश्वर हार्देस सर यांचं भारती प्रकाशन पुणे. वाट कसली पाहताय? आजच खरेदी करा. भारती प्रकाशन पुणे यांचा जम्बो 45,000. धन्यवाद.